तेजवार्ता न्यूज नेटवर्क 24/7 तेजवार्ता न्यूज नेटवर्क हमेशा सच के साथ। 14 फेब्रुवारी हा दिवस अनेक ठिकाणी व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. मात्र हा दिवस साजरा न करता आपल्या व्यवसायावर प्रेम करा असा संदेश सुप्रसिद्ध पाटील वडेवालेंचे संचालक तथा युवा उद्योजक गणेश पाटील यांनी दिलाय. कराड तालुक्यातील करवडी फाट्याजवळील पाटील वडेवाले हॉटेल हे परिसरात प्रसिद्ध असून तिथे दूरदूरवरून ग्राहक मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात. यावेळी तेजवार्ताशी बोलताना गणेश पाटील म्हणाले की व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यापेक्षा आपल्या व्यवसायावर प्रेम करा, मेहनत, सेवा आणि ग्राहकांचं समाधान यातच खरं यश आहे. तसंच त्यांनी व्हॅलेंटाईन डे न साजरा करण्यामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की पुलवामा हल्ला विसरता येणार नाही म्हणून आम्ही हा दिवस साजरा करत नाहीत. त्यांच्या या विचारांना अनेक ग्राहकांनीही पाठिंबा दर्शवला असून सामाजिक जाणीव जपत व्यवसायाशी निष्ठा ठेवण्याचा संदेश त्यांनी यावेळी दिलाय. तेजवार्ता प्रतिनिधी विवेक बारमान, सातारा. आज 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईनचा दिवस. आज खरं तर प्रेमीयुगलांचा दिवस, परंतु आज हे माझ्यासोबत युवा उद्योजक पाटील वडेवाले यांचं खरोखरती प्रेम यांच्या व्यवसायावरती आपल्याला पाहायला मिळतंय. गणेश भाऊ नमस्कार. नमस्कार. पाटील वडेवाले यांची सुरुवात कधीपासून झाली आहे? पाटील वडेवाले यांची सुरुवात खरं तर महत्त्वाची म्हणजे 7 जून 2016 या वर्षापासून मी सुरुवात म्हणजे पाटील वडेवाले हे नाव नव्हतं. सुरुवातीला नाव दानाई हॉटेल अँड स्नॅक्स कॉर्नर या नावाने चालू केले. पण भविष्यात जरा 1-2 वर्षानंतर मी जरा मार्केटचा अभ्यास करून बघितला तर कोल्हापूरपासून बारामतीपर्यंत जाताना बरेच हॉटेल आहेत. बरेच 100, 150, 200, 1000 हॉटेल आहेत. पण माणसांनी नाव कसं देणार ठेवायचं या नाव देणार ठेवण्यापासून मी विचार केला म्हणजे दुसऱ्याचं नाव घेण्यापेक्षा आपलं स्वतःचं नाव आपण मोठं करू. स्वतःचं नाव म्हणजे कसं आता काही ठिकाणी जोशी वडेवाले आहेत, काही ठिकाणी बाकींचे असे प्रत्येकाचं नाव आहे मार्केटमध्ये. मग माझं पण नाव पाटील आहे. मग मी पण वैयक्तिक विचार केला आपण पाटील वडेवाले या नावानं हॉटेल चालू करूया. या नावाने मी हॉटेल चालू केलं. म्हणजे कसं प्रत्येक माणसांच्या म्हणजे देण्यात नाव राहिलं पाहिजे. म्हणजे जाणाई हॉटेल अँड स्नॅक्स कॉर्नर हे नाव कसं देण्यात राहणार नाही माणसांच्या, म्हणजे लक्षात येत नाही आपण या ठिकाणी नाव नाश्ता केला पण तिथं नाव काय आपल्याला माहीत नाही. म्हणजे या उद्देशानं मी हे नाव वैयक्तिक सुचवलं म्हणजे सुप्रसिद्ध पाटील वडेवाले. म्हणजे आपलं पण नाव मोठं झालं पाहिजे, आपला पण आपण वैयक्तिक ब्रँड मोठा केला पाहिजे. आज ही आपली शाखा किती नंबरची शाखा इथं? माझी शाखा 2 नंबरची शाखा आहे. ही शाखा ओगलेवाडीमध्ये आहे. ओगलेवाडी कॉर्नरला करवडी फाट्याजवळ आहे. पहिली शाखा करवडीमध्ये आहे, दुसरी शाखा ओगलेवाडीत आहे आणि आपली तिसरी शाखा कृष्णा कॅनॉल कराड सैदापूर येथे आहे. आज खरं तर 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डेचा दिवस. आज तुम्ही युवा वर्गांना काय संदेश द्याल? खरं तर मी पहिल्यांदा हा महत्त्वाचं म्हणजे व्हॅलेंटाईन डे होता पण 14 फेब्रुवारी 2019 हा आपल्यासाठी एक काळा दिवस ठरला. महत्त्वाचं म्हणजे पुलवामा अटॅक. मी पहिल्यांदा या व्हॅलेंटाईन डे साजरा न करता आपल्या जवानांना मी पहिल्यांदा ही श्रद्धांजली अर्पित करतो. 14 फेब्रुवारी 2019 हा व्हॅलेंटाईन डे साजरा न करता आपण हा आपल्या जवानांसाठी एक श्रद्धांजलीचा दिवस आपण साजरा केला पाहिजे. आज तुम्ही बघताय की पंचकृषीमध्ये तुमचा एक सगळ्यात वेगळा पॅटर्न आहे की 10 रुपयालाच बिस्लेरी. हा नेमका काय भूमिका आहे या बिस्लेरीची? 10 रुपये बिस्लरी, ना नफा ना तोटा. म्हणजे कसं आहे बिस्लरीमध्ये खरं तर जास्त पैसे मिळतात, निम्म्याला जास्त पैसे बिस्लरीमध्ये मिळतात. पण आपण एक विचार केला मार्केटमध्ये कसं आहे 2 रुपये कमी मिळू द्या पण कसं कस्टमर आले पाहिजेत. बिस्लरी म्हणजे कसं आहे माणसांना गरजेचे आहे. बाहेर पडताना माणूस बिस्लरीशिवाय पाणी पित नाही. मग आपण विचार केला भले 20 रुपये राहू 10 रुपये आपण बिस्लरी विकायचे पण कंडर प्रत्येक कस्टमरचा हे फायदा झाला पाहिजे. म्हणजे कसं आहे उन्हाचे दिवस असतात एनी टाईम 12 महिने आपल्याकडे 10 रुपयालाच बिस्लरी मिळते. ती पण कंड घ्या, गार घ्या, साधी घ्या, 10 रुपयाला बिस्लरी. म्हणजे प्रत्येकाचा फायदा हा झाला पाहिजे. भले मला 2 रुपये कमी मिळाले तरी चालतील पण पुढचा माणूस व्यवस्थित त्यांचं समाधान झालं पाहिजे. म्हणून ही बिस्लरी 10 रुपयाला आहे. गणेश भाऊ आज युवा वर्गांना तुम्ही कोणता संदेश द्याल? मी युवा वर्गांना पहिल्यांदा एक असा संदेश देईन की व्यसनाधीन कोणी जाऊ नका. महत्त्वाचं म्हणजे व्यसन भले कोणतेही असू द्या त्या व्यसनाधीन तुम्ही जाऊ नका. आपले एक एज लिमिट आहे. त्या एज लिमिटमध्ये जर तुम्ही व्यवस्थित कष्ट केले तर पुढच्या तुम्हाला
वयामध्ये तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. जर तुम्ही आत्ता जर व्यसनाच्या आहारी गेला तर तुम्हाला पुढे आयुष्यभर हे कष्टच करावे लागणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे नोकरी करता करता तुम्ही व्यवसायात तुम्ही प्रेम दाखवले पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे व्यवसायात आपण स्वतः मालक असतो, स्वतः कामगार असतो, स्वतः म्हणजे आपण सगळे स्वतः असतो व्यवसायामध्ये. इथे कोणाची आपल्यावर जबरदस्ती नसते. म्हणजे आपण स्वतः वैयक्तिक मालक राहू शकतो व्यवसायामध्ये. तुम्ही व्यवसायामध्ये आलं पाहिजे. आपल्या महत्त्वाचं म्हणजे आपला मराठी समाज हा व्यवसायामध्ये आला पाहिजे. प्रत्येक समाजामध्ये प्रत्येकजण प्रत्येकाच्या स्तरावर व्यवसाय करत असतो. मराठी माणूस पण व्यवसायामध्ये पडला पाहिजे. आपल्या मुलांना पण आपण जरा तसं व्यवसायामध्ये मस्त व्यवसाय म्हणजे नफा असतो, तोटा असतो, हा मार्केट आहे शेवटी. त्याच्यामध्ये आपल्याला कमी जास्त व्यवस्था राहतो. त्याच्यामुळे कसं उभं राहायचं, कसं ते व्यवसाय आपण आपला पुढे नेला पाहिजे हे आपल्यावर अवलंबून असते. सोबत जोडले गेलेत युवा वर्ग. भैया नमस्कार. नमस्कार भैया. आज बघतोय आपण तुम्ही पाटील वडेवाल्याच्या इथं आलाय. कशी इथे क्वालिटी कशी आहे? संपूर्ण पंचकृषी बिस्लरी 20-30 रुपयाला भेटते. आणि पाटीलवाड्या यांच्या इथं बिस्लरी 10 रुपयाला भेटते. आम्ही कराडवरनं इथे वडापाव खायला, पावभाजी खायला येतो. खास